कमाल करतो ॲशनना यार, खरं म्हणजे ॲशनला मानायला पाहिजे। रविचंद्र अश्विनने एवढी शानदार खेळी खेळली की यार बोलायला शब्द नाही। त्याच रवींद्र जडेजाने बी खूप त्याला सहभाग घेतला आणि रवींद्र जडेजाची पण एक कमालदार आणि चांगली लाजवाब खेळी होती आणि त्यांच्या या पार्टनरशिपमुळे आज भारत 339 रनावर स्टॉप झाला आहे आणि त्यानंतर दुसरा डे एंड मला असं आशा आहे की रवींद्र जडेजा पण सेंचुरी करेल आणि करायला पाहिजे, कारण की ज्या प्रकारे रवींद्र जडेजानी जशी कामगिरी केली, कारण की रवींद्र जडेजाला खूप त्यांनी रविचंद्र अश्विनसोबत पार्टनरशिप बिल्ड केली आणि त्यांना त्यांच्यासोबत जे आपण म्हणतो की त्यांना साथ दिला, त्याप्रकारे रवींद्र जडेजा पण डिझर्व करते सेंचुरी। आणि ज्या बदलत रविचंद्र अश्विनने बॅटिंग केली यार ॲशनने म्हणायला पाहिजे, कारण की जिथे भारत 120वर 6 विकेट गेले त्यामध्ये पूर्ण टॉप ऑर्डरमध्ये 6 बॅट्समॅन गेले। त्यानंतर अपेक्षा नव्हती की 300 विषय नव्हतं, 250-200 पर्यंत भारत जाईल की नाही, सर्वांना हा मोठा प्रश्न होता, कारण की प्रश्न साहजिक पडेल ज्या प्रकारे टॉप ऑर्डर पूरा तळस मॅच झाला आणि शुभमन गिल आणि रोहित शर्मा तर ठीक आहे, पण शुभमन गिल आणि के एल राहुल, विराट कोहली यांना थोडं समजायला पाहिजे की आपण टॉप ऑर्डरचे बॅट्समॅन आहे आणि त्याप्रकारे त्यांनी फलंदाजी करायला पाहिजे। तर काही ओके ठीक आहे, सर्व काही मॅचमध्ये चालतेच, असे नाही की ह्या इनिंगमध्ये सेकंड इनिंगमध्ये आपलं 100% देईन त्यांना मी असं म्हणतो आणि शुभमन गिलला पण म्हणतो, शुभमन गिल पण चांगला प्लेअर आहे, त्यात काही विषय नाही। त्यानंतर आपण असं म्हटलं की जेव्हा ॲशनने बॅटिंगला आला, ॲशनने रवींद्र जडेजा दोन्ही सोबतच आले, त्यांची जी पार्टनरशिप बिल्ड होती तेव्हा पण आपल्याला वाटलं होतं की जवळपास भारत 300 रनाचा आकडा बार करू शकत नाही किंवा ओलांडू शकतच नाही। ज्या प्रकारे बांगलादेश प्लेअर हसननी 1 नंबर आणि लाजवाब गोलंदाजी केली, त्याच्या गोलंदाजीमुळे टॉप ऑर्डर पुरा बॅट्समन आणि भारताचे पुरा फलंदाज त्याच्यामुळे मस्तक टेकवले आपण असे म्हणू शकते, कारण की यार साहजिक एवढी शानदार गोलंदाजी केली हसननी, त्यांना मानायला पाहिजे। आणि त्यानंतर जे प्रकारे भारताने कमबॅक केला, असं जोरदार कमबॅक यार फक्त भारत करू शकते, कोणी फलंदाज करू शकत नाही। आणि रविचंद्र अश्विन आणि रवींद्र जडेजा हे भारतीय संघाच्या पाठिंबा आहे आणि त्यामुळे आपण शकतो की ह्या कणा आहे पाठी भारतीय संघाचा, कारण की ह्या जे 2 ऑलराऊंडर आहे ते बॅट्समध्ये करतात सह ह्यामध्ये गोलंदाजीमध्ये पण चांगली करतात, गोलंदाजी आणि ते सुपर आहे। जेव्हा बांगलादेशची फलंदाजीला आहे तेव्हा मी 100% सांगू की रवींद्र जडेजा आणि रविचंद्र अश्विन ही जोडी याची कंबर मोडणार आहे, म्हणजे बांगलादेशची कंबर मोडणार आहे, हे मी 100% सांगू शकतो, यात काही विषय नाही। आणि पुन्हा मी सांगतो की ॲशनना रवींद्र जडेजा बदलत भारत आज 339 रनवर झाला। व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।